हम तुम्हारे साथ है। तुकाराम मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। तुकाराम मुंडे साहब के सम्मान में प्रहार मैदान में तुकाराम मुंडेंच्या समर्थनात प्रहार उतरली मैदानात तुकाराम मुंडेंच्या समर्थनात प्रहार उतरली मैदानात तुकाराम मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अपना भिड़ो, बच्चों कड़ो अरे अपना भिड़ो। बच्चों कड़े हो आगे जो नको तुम्हारे साथ है। तुकाराम मुंडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। तुकाराम मुंडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अपना भिड़ो। बच्चों शक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज तुकाराम मुंडे साहेब जे IAS 2005 च्या बॅचचे आहेत त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून त्यांचं समर्थन प्रहार जनशक्ती पक्ष आणि आम्ही पूर्ण टीमने आज केलेलं आहे, जेणेकरून हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे नावाचा ज्याला खोपडी नसलेला असा आमदार चुकीचं वक्तव्य करून जवळजवळ 20 कोटी रुपये त्यांनी जे काय आहे ते चेकनी दिले किंवा स्मार्ट सिटीमध्ये खर्च केले असं त्यांच्यावर आरोप करते। 20 वर्षाच्या काळामध्ये 24 बदल्या होणारे हे अधिकारी एकमेव एकनिष्ठ माणूस, आपल्या पदाशी एकनिष्ठ, अति प्रामाणिक असणारे असे तुकाराम मुंडे साहेब यांच्यावर जे बेबुनियाद आरोप केलेले आहेत त्याचं आज आम्ही प्रहारच्या वतीने खंडन करत आहोत। आणि याद राखा की जे काही तुकाराम मुंडे साहेब आज IAS आहेत, एक शेतकऱ्याचा मुलगा आज IAS झाला म्हणून तुमच्या पोटात दुखतं। आमदार, खासदार, मंत्री महोदय तुम्ही झाले, लाखो करोडो रुपये खर्च करून तुम्ही आज आमदार, खासदार होता, तुमच्या मात्र पैशाचा हिशोब ठेवला जात नाही। 20 कोटी रुपये त्यांनी जे खर्च केलेले आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी ते खर्च केलेले आहेत। महानगरपालिकेचे आयुक्त हे स्मार्ट सिटीचे इन्चार्ज असतात, दुसऱ्या कोणी अधिकाऱ्यांनी तिथं नसल्यामुळे त्यांच्या हातात चार्ज असल्यामुळे ते 20 कोटी रुपये त्यांनी खर्च केलेले आहेत। म्हणून ते काय स्वतःच्या घरी घेऊन गेले नाहीत की कुणाला वाटप केले नाहीत, स्मार्ट सिटीमध्येच खर्च केलेले आहेत। त्यांच्यावर जे काही आरोप झालेले आहेत चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो। आणि कृष्णा खोपडे जो काही आमदार आहे तो काही इमानदार आमदार नाही, 60 बुद्धी नाटी झालेली आहे, त्यांचं 60-70 वय असेल माझ्या मते। ज्यावेळेस 60 वय होतं त्यावेळेस 60 बुद्धी नाटी होती आणि कुणावरही आरोप करत सुटायचं। सोलापूरमध्ये असताना सुद्धा त्यांनी पंढरपुराच्या VIP दर्शनाला विरोध केला होता, आमदार कदमांच्या विरोधात त्यांनी वाळूच्या विरोधात मोठं रणशिंग फुंकलं होतं। अशा अनेक गोष्टी आहेत। तानाजी सावंत जे काही आरोग्य मंत्री होते त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी रणशिंग फुंकलं होतं। मंदा म्हात्रे जे काही एक आमदार होते त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी रणशिंग फुंका। असे अनेक आमदार, खासदारांच्या विरोधात तुम्हाला हा अधिकारी पचत नाही, हा अधिकारी कुणाला मॅनेज होत नाही, हा अधिकारी कुणाच्या घरी जेवायला जात नाही, हा अधिकारी कुणाकडनं काही घेत नाही, म्हणून त्याच्या विरोधात रणशिंग जे फुंकलेलं आहे तुम्ही त्यांना निलंबित करा। याद राखा, प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य पेटून ठेवल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि तुकाराम मुंडेंचं समर्थन करतो आणि कृष्णा खोपडे जे काही आमदार आहेत त्यांना घरी बसवा, ते BJPचे आमदार 60 बुद्धी नाटी झालेले आहेत, त्यांचा निषेध करतो। धन्यवाद।